श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या जीवनामध्ये महाराजांचं अधिष्ठान आहे, महाराजांची सेवा घडते, ते खरंच खूप सुखी आणि समाधानी आहेत. खूप जणांच्या आयुष्यामध्ये खूप संकट, खूप दुःख आहेत. असे अनुभव ऐकल्यानंतर अंगावरती शहारे आणि मन भरून येतं. महाराजांची कृतज्ञता वाटते. महाराजां आपल्याला किती काही दिलं आहे, आपण किती सुखी आहो याचा भास होत असतो. खरंच ह्या ताईंनी आपल्या जीवनामध्ये खूप संघर्ष केला आहे, खूप दुःख सोसली आहे. असे आयुष्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. ताईंच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझे नाव संगीता. मी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी. माझा एक अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. महाराजांनी असंख्य असे अनुभव मला दिले आहेत, त्यातील एक हा आहे. ताई म्हणतात की आम्ही 5 बहिणी, आम्हाला भाऊ नाही. मी सर्वात मोठी आहे, त्यामुळे सर्व जबाबदाऱ्या ह्या माझ्यावरतीच आहे. माझ्या आईने खूप कष्ट करून आम्हाला वाढवले आहे, कारण आमचे वडील हे कधी घरी राहतच नव्हते. त्यांना सर्व प्रकारचे व्यसन होते. दारू, गांजा, बाहेरचे नाद हे सर्व काही ते करत होते. काय करायचे ते, आई स्वतः एकीकडे बैल झुंपवायची आणि दुसरीकडे ती झुपवायची आणि असे करून शेत नांगरायची. खूप कष्ट करत होतो. आम्हीही तिला मदत करायचो. त्याच वेळेस असे पीक आले, उभा राहिले की माझे वडील घरी यायचे आणि झालेले पैसे हे घेऊन जायचे. आम्हाला भाकरीही मिळत नव्हत्या. 1 रुपया हजेरीने आम्ही कामाला जायचो. खूप गरिबाची अशी आमची परिस्थिती होती. खूप भयानक अशी परिस्थिती होती. या परिस्थितीतून आम्ही मोठे झालो. आमच्या आईने आम्हाला शिक्षण तर नाही झाले, पण संस्कार हे खूप छान लावले. आणि जे आई म्हणायची, जे मी सोसलं आहे ते तुमच्या नशिबी नको, असं आई कायम म्हणायची. माझी आई ही खूप रागीट आणि तापट स्वभावाची आहे. तिला कधीही कुणाचं उणं सहन झालं नाही. ती नवरा नसतानाही ह्या 5 लेकरांना घेऊन व्यवस्थित राहत होती. खूप डेंजर होती. आणि असंच करता करता आमचे सर्वांचे लग्नही झाले. मामा आम्हाला मदत करायचे. लग्नाच्या वेळेस आईला पैसे द्यायचे आणि नंतर आई थोडे थोडे करून त्यांचे पैसे रिटर्न करायची. असे करून आमच्या 5ही जणींचे लग्न झाले. आता आई वडील हे खूप म्हातारे झाले होते. वडील आता कुठे जात नव्हते, पण घरीच असायचे. पण आयुष्यभर आईला कधी त्यांचं सुख मिळालंच नाही. फक्त लग्न करून लग्नाची बायको आणली एवढंच होतं. बाकी त्यांचं काही सुख तिला मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्यात कायम वाद व्हायचे, भांडणं व्हायचे, खूप असे भांडणं व्हायचे. त्यामुळे आता त्यांना काम होत नव्हतं. त्यामुळे सर्वांनी असा निर्णय घेतला की आता कोणीतरी तिथे त्यांच्यापाशी राहायला पाहिजे, जायला पाहिजे. आम्ही 5ही बहिणी एकत्र आलो. मामाही आले. सर्वांच्या निर्णयाने मला तिथे ठेवण्यात आलं. ती जी काही जमीन आहे ती मला देण्यात आलं. मला 2 मुलं असल्यामुळं आणि माझी घरचीही परिस्थिती बिकट असल्यामुळं मला तिथे ठेवण्यात आलं. मीही ती जबाबदारी स्वीकारली. आता मी माझ्या मिस्टरांना आणि मुलांना घेऊन तिथे राहण्यासाठी गेली आईच्या घरी, घर जावई बनून. माझे मिस्टर अगोदर तर तयारच होत नव्हते, पण बळजबरीने सर्वांनी समजून सांगून त्यांना तयार केलं. आता मी त्यांना घेऊन इकडे आली होती आईच्या घरी. त्यामुळे मला त्यांचे सर्व ऐकावे लागत होते. माझ्या आईचाही स्वभाव खूप रागीट आणि आता तिच्या हातातून सर्व व्यवहार हे गेले होते, निघले होते. त्यामुळे ती खूप चिडचिड करायची. कारण एखादी व्यक्ती जर स्वतः करत असेल आणि अचानक तिच्याकडून जर सर्व जबाबदाऱ्या घेतल्या
तर ती खूप गोंधळते. त्यामुळे खूप भांडणं व्हायची, खूप चिडचिड व्हायची. अशाच वेळेस काय झालं की मला महाराजांविषयी कळालं. मी महाराजांचे सर्व देवघर देव्हारा सर्व काही घेऊन आली. घरी महाराजांची सेवा चालू केली. माझे मुलंही सेवा करू लागले. असेच आमचे दिवस चालले होते. काय झालं की एक दिवस मी घरी नव्हती. घरी मी कामाला गेलेली होती आणि काय झालं की शेजारची बाई घरी आली आणि तिने टाकीमधून पाणी नेले. टाकीतून पाणी नेल्यानंतर लाईट नव्हती आणि आई तिला ओरडली की पाणी घेऊ नको, लाईट नाही. माझ्या मुलीला खूप लांबून पाणी आणावं लागतं. त्याच वेळेस मिस्टर म्हटले जाऊ द्या, घेऊ द्या. असं बोलल्यानंतर तिला खूप राग आला आणि त्यांच्या दोघांचे इतके भांडणं झाले की त्याला विचारताच सोय नाही. खूप जे मनात राग होते, इतके दिवस गुपचूप होते, ते सर्व काही आज बाहेर निघले होते. खूप राग, खूप भांडणं झाली, खूप जबरदस्त. त्यानंतर मी संध्याकाळी घरी आली. घरी आल्यानंतर मला सर्व काही कळालं. आता मी खूप अडचणीत सापडली होती. आईला समजावं की नवऱ्याला समजावं, मी कुणाशी काहीच बोलली नाही. मी सर्व प्रकार शेजारच्याकडून ऐकला होता. त्यांनी मला सर्व काही सांगितले होते. त्यानंतर मी रात्री सगळ्यांना जेवू घातलं. नवऱ्याला काहीच बोलली नाही आणि आईला जेवू घालून तिला झोपी लावलं. त्यानंतर सर्वजण झोपल्यानंतर मी महाराजांकडे गेली. खूप रडू लागली, खूप म्हणजे खूप रडू लागली. स्वामी, माझं काय चुकतंय? तुम्ही सांगताना की आई वडिलांची सेवा करा, माझी नाही केली तरी चालेल. मी ही जबाबदारी स्वीकारली. मी काही पाप केला आहे का? माझ्याच नशिबी असं का आहे स्वामी? मी खूप रडत होती स्वामींना. स्वामी, मी खरंच, तुम्ही जर माझ्यासोबत असाल, तुम्हाला जर मी जे करते आहे, आई वडिलांची सेवा करते आहे, त्यांना सांभाळती आहे, याच्यात जर तुम्ही भूषणावू असाल, तुम्हाला मी करते ते आवडत असेल, तर तुम्ही माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही मला देणार आहे, मला सांगणार आहे. स्वामी, आता माझ्याकडून हे सहन होत नाही. माझी खूप पिळवणूक होत आहे. दोन्ही बाजूंनी मी चेंदरली जात आहे. काय करावं मला काही कळत नाही. याच्यातून मला मार्ग दाखवा, काहीतरी करा. स्वामी, धावा, माझ्या मदतीला या, काहीतरी करा. अशी मी रात्री 12 वाजेपर्यंत महाराजांची संवाद करत होती, त्यांच्यासोबत बोलत होती. माझी पूर्ण साडी ही चिंब झाली होती, कारण माझ्या डोळ्यातून अश्रू हे थांबतच नव्हते. त्यानंतर काय झालं, 12च्या नंतर मी झोपण्यासाठी गेली आणि अशीच विचार करत करत झोपी गेली. त्यानंतर पहाटेच्या वेळी 4 वाजता साक्षात स्वामी महाराज माझ्याकडे आले. मला म्हटले, उठ बाळा. असं म्हटल्यानंतर मी उठली आणि मी जे जे प्रश्न स्वामींना विचारले होते, स्वामींनी त्या सर्वांची मला उत्तर दिली. उत्तर दिल्यानंतर, बाळा, तू जे करते आहे ते सर्व योग्य आहे. तू सन्मार्गाने जात आहे, त्यामुळे तुझ्या वाटेला हे दुःख येणारच आहे. पण काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे. आपण दोघे मिळून हे करणार आहोत आणि अजिबात विचार करू नको, टेन्शन घेऊ नको. उद्या सकाळी बघ सर्व काही ठीक झालेलं असेल, आईही शांत झालेली असेल, तुझ्या मनासारखं प्रत्येक घडलेलं असेल, असं स्वामींनी मला सांगितलं आणि ते गेले. ते गेल्यानंतर मला कडकन जाग आली. जाग आल्यानंतर मी बघितलं, शोधू लागले स्वामी कुठे, पण मला स्वामी कुठे दिसूच नाही लागले. त्यानंतर मी उठली, लगेच उठली आणि कामाला लागली. काम आवरत होती आणि सकाळी आई उठली तर असा चमत्कार मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितला. कारण एवढे भांडणं झाल्यानंतर माझी आई कधीही शांत होऊ शकत नव्हती, कधीच नाही. आणि माझ्या स्वामी आईने काय केलं, तिला काय केलं मला माहीत नाही, पण ती इतकी शांत होती, म्हणजे काही झालंच नाही अशा प्रकारे ती वागत होती.
खूप आनंदी हसत होती. असं वाटत होतं की महाराजांनी तिच्या डोक्यातून सर्व काही काढलं आहे. असं तिला आठवत आहे की काही झालंच नाही असं त्यावेळेस वाटत होतं. आणि मिस्टरही खूप शांत होते. असं मला पहिल्यांदाच झालं. आणि त्यानंतर माझी आई कधीच भांडली नाही आणि कधीच काही झालं नाही. आमचं घर हे गोड्या गोविंदानं आनंदानं राहू लागलं. मिस्टरही जे आईसोबत बोलत नव्हते तेही आईसोबत आता बोलायला लागले. हे सर्व माझ्या स्वामी आईंनी केलं. स्वामींजवळ मी जे जे मागितलं होतं, जे जे रडत होती ज्याच्यासाठी, ते स्वामी आईंनी सर्व पूर्ण केलं होतं. माझी स्वामी आई खरंच खूप दयाळू आहे. तिला अंतःकरणापासून जे मागू ते ती देतेच. मी काही असं मागितलं नाही, फक्त आईचा आनंद आणि घरात सुख शांती महाराजांना मागितली, त्यांची सेवा मागितली. घरातील प्रत्येकजण हा सेवेकरी व्हावा एवढंच त्यांच्यापाशी मागितलं. आईला चरणाजवळ घ्या, कारण तिचे दिवस खूप थोडे राहिले आहे. थोडंसं जरी तिला पुढे जाऊन त्याचा त्रास होणार नाही, कारण ह्या जन्मी तिनं जे सोसलं आहे ते पुढच्या जन्मी तिला नको. खूप दुःख सोसले आहे माझ्या आईने. तिच्या दुःखापुढे माझं हे एक तिळासारखं आहे. कारण नवरा नसताना एवढे बाळ सांभाळणं, एवढं संघर्ष करणं हे एका स्त्रीला सोपं नाही. पण माझ्या आईने ते झाशीच्या राणीसारखं केलं आहे. मी माझ्या डोळ्याने प्रत्येक क्षण बघितला आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी माझ्या आईला कधीच दुखवू शकत नाही. एक वेळेस मिस्टरांना दुखवण, पण माझ्या आईला कधीच दुखवणार नाही. आता स्वामी आई माझ्या सोबत आहे, मला कसलीही भीती नाही. शेवटचे तिचे जे दिवस राहिले आहे ते फक्त आनंदित सुखात जावं एवढी स्वामींच्या चरणी मी रोज प्रार्थना करते आहे. आम्ही स्वामींच्या कृपेने आता खूप सुखी झालो आहे. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा या ताईंचा अनुभव होता. अंगावरती शहारे आणि डोळ्यातून पाणी हे नक्कीच आलं असेल. खूप सुंदर अनुभव होता. चला तर मग पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.